नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅडम विजय या शैक्षणिक चॅनलमध्ये. फक्त 5 सेकंदात 144चा वर्गमूळ सांगता येईल का तुम्हाला? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सोपे ट्रिक्स शिकवणार आहे की वर्ग काढणं अगदी सोपं होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ काढण्याच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा वर्ग म्हणजे काय? कोणत्याही संख्येला स्वतःशी गुणले तर ते जे उत्तर येतं त्याला वर्ग म्हणतात. जसं की आता 4चा वर्ग काढायचा आहे तर तो आपण कसा काढतो? 4 गुणिले 4 म्हणजे 4चा पाढा 4 पर्यंत, 4 × 16. नंतर आता आपल्याला समजा 10चा वर्ग काढायचा आहे तर आपण काय करतो? 10 गुणिले 10 करतो. म्हणजे काय येणार उत्तर? 10 × 10 100. तर असा आपण वर्ग काढतो. तर आपण ह्या 100ला ह्या 10चा वर्ग म्हणतो, या 16ला या 4चा वर्ग म्हणतो. तर अशा प्रकारे आपलं वर्ग असतात. तर पहा, तुम्हाला कमीत कमी 20 पर्यंत आणि केला तर 30 पर्यंत वर्ग पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. वर्ग तुम्हाला खूप ठिकाणी विचारले जातात आणि गणितामध्ये ते तुम्हाला ठिकठिकाणी कामही येतं. म्हणून तुम्हाला वर्ग शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, इथे एक उदाहरण दिलं आहे. 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 25. 25चं वर्गमूळ काय असणार? 5 आणि 5चा वर्ग काय असणार? 25. म्हणजे या 25ला आपण 5चं वर्गमूळ म्हणतो आणि या 25ला आपण या 5चा वर्ग म्हणतो आणि या 5ला या 25चं वर्गमूळ म्हणतो. वर्गमूळ म्हणजे थोडक्यात काय? तर कोणत्या संख्येला 2दा गुणल्यावर ती संख्या येते. म्हणजे पहा, आता इथं 36 ही संख्या आहे. तर 36 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते पाहणं म्हणजे पहा, आता ही 36 संख्या कोणत्या दोन संख्येला कोणत्या संख्येला त्या संख्येने गुणल्यावर येते. म्हणजे 6 गुणिले 6 केल्यावर ही संख्या येते की नाही. म्हणजे हे 36 ह्या 6चं वर्गमूळ आहे. तर आता वर्गमूळ काढण्याचं पहा, इथं ट्रिक्स पाहूया आपण आता. परफेक्ट स्क्वेअर ओळखा. तर पहा, सर्वात आधी लक्षात ठेवा 1 4 9 18 9 16 25 36 49 64 81 100 121 हे सगळे काय आहेत? तर परफेक्ट स्क्वेअर आहेत. तर उदाहरणार्थ 144चा वर्गमूळ काढायचा आहे आता आपल्याला. तर आपण काय करणार आता? 144 आता तुम्हाला पाठ असतील वर्ग 120 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्हाला पटकन कळणार आहे की हा कितीचा वर्ग आहे. तर हा 12चा वर्ग आहे. 12 गुणिले 12 केलं की आपल्याकडे 144 हे उत्तर येतं. म्हणजे 144 हा 12चा वर्ग आहे. तर ट्रिक 2 करायची आहे आता आपल्याला. 2 अंकी संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. उदाहरणार्थ 144 तर वर्गमूळात संख्या अशी लिहिली जाते. हे वर्गमूळाचं चिन्ह आहे. आणि कोणत्याही संख्येच्या डोक्यावर आता 2च्या डोक्यावर 2 लिहिलं तर आपण काय असतो याचा अर्थ? 2चा वर्ग काढायचा आहे. म्हणजे 2ला 2 ने गुणायचं आहे. बेबे दुने 4. तसंच 3च्या डोक्यावर 3 लिहिलं तर 3चा वर्ग असं याला वाचतात आणि याचं उत्तर कसं काढतात? 3 गुणिले 3 करतात. 3 त्रिक 9 असं याचं उत्तर असतं. तसंच या हे चिन्ह वर्गमूळाचं असतं. याच्यामध्ये आता समजा 9 ही संख्या लिहिली तर याचं उत्तर काय येणार आहे? 9 हे कशाचं वर्गमूळ आहे? 3चं. म्हणजे 3 गुणिले 3 केल्यावर 9 हे उत्तर येतं. तर वर्गमूळ कसं काढायचं सोप्या पद्धतीमध्ये आपण एक व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलमध्ये. तर जर तो तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जायचं आहे. सुरुवातीपासून बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर पहा, पुढे स्टेप 1 करायचे आहे. 144 जवळचा लहान परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? तर 144च्या अगोदर नंतर 121 आपण इथं पाहिले होते परफेक्ट स्क्वेअर. 121 144च्या अगोदरचा लहान आहे आणि नंतरचा कोणता आहे? 169 आहे. तर 121चा वर्गमूळ 11 आहे आणि 169चं वर्गमूळ 13 आहे. मग या 11 आणि 13 मध्ये कोणती संख्या आहे? 12 आहे. म्हणजे 144 आणि 121 आहे. 144 हे 121 आणि 169च्या मध्ये आहे. म्हणून उत्तर आपलं 12. कारण 11 आणि 13च्या मधली संख्या ही 12 आहे. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला खूप लवकर समजणारी पण आहे. पहा, शेवटचा अंक
तर पहा शेवटचा अंक पाहून वर्गमूळ ओळखणं. तर पहा इथं शेवटचा अंक दिलाय आणि इथं शेवटचा वर्गमुळाचा शेवट आहे. तर पहा इथं शेवटी 1 असेल. जर वर्गमुळाच्या शेवटी 1 असेल तर तुमचं जे उत्तर येणार आहे वर्गमुळात, तर त्याचं शेवट पण 1 असेल. जर तर पहा इथं 196चं वर्गमूळ काढायचं आहे. आता याचा शेवट 6 आहे. म्हणजे 6 कुठे आहे? इथं आहे. तर या वर्गमूळाचा शेवटचा अंक 6 आहे. तर याचं वर्गमूळ आपल्याला या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. तर इथं 6 शेवटी आहे. मग वर्गमूळाचा शेवट किती असणार आहे? 4. म्हणजे उत्तराचा शेवट 4 आहे. आणि मग 14 गुणिले 14 केलं की 196. म्हणजे कोणत्याही शेवटी 4 असलेल्या संख्येला गुणून पाहायचं. 196 पहा. 196 लहान आहे संख्या, 2 अंकी संख्येत त्याचं उत्तर असणार आहे म्हणजे 14 असणार आहे तिथं. तर 14 गुणिले 14 केलं की 196 मिळतं. म्हणजे उत्तर आपलं वर्गमूळ काय येणार आहे? 14 येणार आहे. म्हणजे 14चा वर्ग हा 196 आहे. आता दशांश वर्गमूळ पाहूया. पहा वर्गमुळात 0.09 आहे. तर याचं वर्गमूळ कसं काढायचं? 0.09 म्हणजे काय असतं? तर 9/100. तर पहा याला सोडवलं की आपल्याला हेच मिळणार आहे. दशांश चिन्ह आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. म्हणजे आता इथं आपल्याला काय काढायचं आहे? वर्गमुळात 9/वर्गमुळात 100 काढायचं आहे. म्हणजे 9चं वर्गमूळ किती असतं? 3. 3 कसं काय? तर 3चा वर्ग काय आहे? 9. 3 त्रिक 9. मग 9चं वर्गमूळ 3 आणि 100चं वर्गमूळ काय आहे? तर 10 आहे. मग आता याला सोडवायचं आहे आपण. तर इथं 10 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. तर आपण पहिल्यांदा शून्याचा भाग घालतो आणि नंतर दशांश चिन्ह देऊन या संख्येपुढे 0 घेत असतो. आता 10 त्रिक 30 म्हणजे उत्तर काय येणार? 0.3 असं आपण दशांश चिन्हाचं वर्गमूळ काढायचं आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी 2 गणितं दिले आहेत. वर्गमुळात 225 याचं वर्गमूळ काढायचं आहे आणि वर्गमुळात 169 याचं वर्गमूळ तुम्ही काढायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे. भेटूया अशाच बेसिक गणित व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.